नमस्कार. मालेगावमध्ये 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा निकाल आज मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष NIA कोर्टाने आज दिला। या निकालामध्ये महत्त्वाचं म्हणजे ज्या 7 आरोपींवर हा गुन्हा नोंदवण्यात आला होता त्या सर्व 7ही आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे। या 7 आरोपींच्या विरोधात तपास यंत्रणांनी म्हणजे ATS असो NIA असो यांनी खोटे पुरावे सादर केले असा निर्णय न्यायालयाने नमूद केला निर्णय देताना। आणि गेल्या 7 वर्षापासून म्हणजे 2008 पासून हा निकाल न्यायालयात प्रलंबित होता। आतापर्यंत 5 बेंचमध्ये विशेष न्यायालयामध्ये हा खटला चालवला गेला। अखेर आज या बॉम्बस्फोटाचा निकाल न्यायालयाने घोषित केला। निकाल देताना न्यायालयाने जी काही प्रमुख सूत्र सांगितली त्याच्यामध्ये RDS असो किंवा बॉम्ब प्लांटचा पुरावा असो हे खोटे पद्धतीने सादर केले गेले। RDX प्लॅन करण्यात आला सुधाकर चतुर्वेदी यांच्या घरामध्ये असंही न्यायालयाने नमूद केलं। जी स्फोटाच्या ठिकाणी बाईक मिळाली ती साध्वी प्रज्ञा सिंग यांची बाईक आहे असं तपास यंत्रणेला सिद्ध करता आलेलं नाही आहे। या खटल्यामध्ये जो UAPA ऍक्ट लावला गेला हा अयोग्य पद्धतीने लावण्यात आला असं न्यायालयाने नमूद केलं। यामध्ये आरोपींनी ज्या बैठका घेतल्या असं जे तपास यंत्रणेने नमूद केलंय हा सर्व खोटा पुरावा आहे असं न्यायालयाने नमूद केलं। आणि ह्या 7ही आरोपींना आज न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं। हा निकाल जेव्हा लागला तेव्हा न्यायालयामध्ये सर्व आरोपींनी त्यांच्या भावना नमूद केला। विशेष करून साध्वी प्रज्ञा सिंग यांनी हा हिंदू दहशतवाद सिद्ध करण्यासाठी कशा प्रकारे षडयंत्र केलं याविषयी न्यायालयात नमूद केलं आणि सर्व आरोपींच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत आले। या 17 वर्षामध्ये तपास यंत्रणांनी ज्या प्रकारे सर्व आरोपींवर म्हणजे हिंदू दहशतवाद ठरवण्यासाठी ज्या प्रकारे अत्याचार करण्यात आले खोटे पुरावे सादर करण्यात आले त्याविषयी निषेध व्यक्तही केला। अशा प्रकारे हा जो तपास यंत्रणा मध्ये षडयंत्र केलं गेलं हिंदू आतंकवाद ठरवण्यासाठी त्याचा आज पोलखोल न्यायालयाच्या निकालाने सिद्ध झाले आहे। आणि हा हिंदू आतंकवाद हा काँग्रेसने केलेला बनावट षडयंत्र होतं हेही आज न्यायालयात सिद्ध झालं आहे। धन्यवाद।